the great happiness. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। पुण्यञ्च पुरिसो कैराथेन पुनः पुनः तं हि छन्दं कैराथ सुखो पुण्यं स उच्चयो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय दिनी अकोला येथील निकोसे परिवार, मोठी उमरी, नेहरू नगर या ठिकाणी पूजनीय भिक्षू संघाची धम्मदेसना आयोजित केलेली आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे, असे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण निकोसे परिवार, निकोसे आई, समीक्षा, रोहन आणि सर्व नातेवाईक आप्तेष्ट, त्याचबरोबर पूजनीय भंतेजींची धम्मदेसना श्रवण करण्यासाठी द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे दर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलेले आहात आणि आतापर्यंत आपण सुंदरपैकी 2 धम्मदेसना श्रवण केलेले आहेत। तसं तर आपण काही नवीन नाही आहोत, आम्ही तुमच्यासाठी नवीन नाही, तुम्ही आमच्यासाठी नवीन नाही, कारण यूट्यूबचं हे जे माध्यम आहे, ज्यामुळे आपण आता इथे एकत्र बसलो आहोत एवढ्या मोठ्या संख्येने आणि धम्मदेसना ऐकत आहोत, त्यासाठी कारणीभूत आहेत आपले यूट्यूब चॅनल्स। त्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे। खरं तर या माध्यमातून अशा प्रकारचं धम्म कार्य करून आम्ही आणि आपण सदैव बाबासाहेबांच्या ऋणांमध्ये राहण्यासाठी किंवा बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे काम आपण करीत आहोत।
मानवी जीवन मोठं अनमोल आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जीवन हे क्षणभंगूर आहे. इथे माझा तुमचा कुणाचाही भरोसा नाही आहे. आपण इथे पाहुणे म्हणून जन्माला आलो नाही का. जसे एखाद्या झाडाला लागलेली फळं असतात, पानं असतात, ती कोवळी असतानाही गळून पडतात नाही का. किंवा आंबे असतात, ते कैऱ्या असतानाही खाली बारीक बारीक गळून पडू शकतात. आणि कैरीवर आलेला आंबाही गळून पडतो. अर्ध पिकलेला आंबा, पाडाला आलेला आंबा, पूर्ण पिकलेला आंबा, पक्ष्यानं खालेला आंबा, किंवा त्या आंब्याच्या झाडालाच पिकून खराब झालेला आंबा, यातून कोणताही आंबा, कैरी छोटा मोठा जसं जमिनीवर गळून पडू शकते केव्हाही, तसंच हे आपलं जीवन आहे. कोरोनाच्या दरम्यान आपण पाहिलं, भले भले लोक गेले, लय पैसा आहे म्हणणारे लोक गेले, आणि ज्यांच्याकडे काहीच नव्हतं तेही गेले. शिकले सवरलेले गेले आणि न शिकलेलेही गेले नाही का. लयच घमेंडीत राहणारे गेले आणि बिलकुल शांत असणारे गेले. तर जाणाऱ्यांपैकी चांगलेच जातील किंवा वाईटच जातील असा काही विषय आहे का? काही विषय नाही. म्हातारेच जातील असाही काही विषय आहे का? नाही आहे. कोणीही जाऊ शकते. धर्मगुरू जाऊ शकतात, सर्वसामान्य जाऊ शकतात, महिला पुरुष लहान थोर, आईच्या गर्भात असलेलं बाळ, जन्माला येणे अगोदरच बाळ, 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्याचं बाळही जाऊ शकते. जन्माला आलेला बरोबर बाळही जाऊ शकते. हे यासाठी म्हणून मी सांगतोय, भगवान बुद्ध म्हणाले की जीवन हे अनमोल आहे आणि जोपर्यंत आपण जिवंत आहोत तर ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. नाही तर बस याच्यावर रुसायचंय, त्याच्यावर फुगायचंय, याच्याशी भांडण कर, त्याच्याशी भांडण कर. दिवस निघलाय तेव्हापासून राग 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 राग, द्वेष 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 द्वेष, अहंकार अहंकार, ईर्ष्या ईर्ष्या करत 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 संध्याकाळ होते आणि रात्री झोपल्यावर मग म्हणते मला झोपच येईना म्हणते. असे लय लोक नमुन्याचे पहा. तर भगवान बुद्ध म्हणाले हे जे जे काही दुःख आपल्या वाट्याला येते, झोप न येणे, अर्ध डोकं दुखणे, पूर्ण डोकं दुखणे, भाकर न जाणे नाही का, कोणी बरं न म्हणणे, किंवा घरात न करमणे, दारात न करमणे, शेतात न करमणे, गावाला गेल्यावर न करमणे, गाडीत बसल्यावर उलट्या होणं, हे जे जे म्हणून काही आपल्या बरोबर घडत असते, याला कोण कारणीभूत आहे? याला कोणी भूत कारणीभूत आहे का दुसरं? तर याला कोणतं भूतभीत कारणीभूत नाही, कोणते दुसरे लोक कारणीभूत नाही, याला नदी कारणीभूत नाही, सूर्य कारणीभूत नाही, पृथ्वी कारणीभूत नाही, झाडं कारणीभूत नाही, तर याला कारणीभूत आपला स्वभाव असतो. भगवान बुद्ध म्हणाले की आपला स्वभाव जर चांगला असेल तर आपल्या एवढं आनंदी सुखी या जगामध्ये दुसरं कोणी असू शकत नाही. पण स्वभावच नीट नसेल आपला तर ते लाखो करोडो रुपये आपल्याकडे असतील, मोठा बंगल्यात आपण राहणारे असेल, पण स्वभाव चांगला नसेल तर आपण आनंदी सुखी कधी राहू शकू का? तर नाही म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे या जीवनाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. म्हणून लोक बघा आज खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात आणि काही लोक आला देह गेला वाया असंच जीवन जगतात बघा. दारू मध्ये सारी जिंदगी वाया घालणारे लोक आहेत बघा. बिलकुल भांडणं करू करू जीवन वाया घालणारे लोक आहेत बघा. बिलकुल कोणाच्याच वाट्याला जायचं नाही, कोणाचं आपण देणं घेणं लागत नाही, आणि आम्हीच आमच्या आहोत बस, आणि आमच्या वाट्याला कोणीच येत नाही, मग आम्ही काय कोणाच्या वाट्याला जावं असा विचार करूनही जगणारे लोक आहे. पण फार कमी इथे लोक असे आहेत की जे स्वतःचा कमी आणि इतरांचा जास्त विचार करणारे आहेत. जसे भगवान बुद्ध, जसे बाबासाहेब, जसे अनेक महापुरुष इथे जन्माला आले, ते स्वतःसाठी तर कमी जगले पण इतरांच्यासाठी जास्त जगले. कारण आपण मरणारे आहोत आणि म्हणून मरण्याच्या अगोदर असे काही कर्म आपण केले पाहिजे, असा आपला स्वभाव आपण बनवला पाहिजे की जो स्वभाव आपल्यालाही समाधान देईल, आपल्याला सुख शांती देईल, आपल्याला आनंद देत राहील आणि इतरांच्याही हृदयामध्ये आपण घर करू नाही का. इतरांच्या हृदयात घर करता आलं पाहिजे. गावात घर करणं गोष्ट वेगळी, शहरात घर करणं वेगळी गोष्ट आहे, परंतु कुणाच्या हृदयामध्ये घर करणं ही फार कठीण गोष्ट आहे. असे घर तर किती बांधू हो, माडीवर माडी 32 माडी बांधू आपण, परंतु लोकांच्या हृदयात घर करता आलं पाहिजे. ज्यांच्याशी काहीच संबंध नाही आपला तसा पाहता, पण त्यांच्या हृदयात आपण ठाण मांडून बसणारे असलो पाहिजे. त्यांना मनोमन 24 तास आपली आठवण आली पाहिजे, असं आपलं वर्तन असलं पाहिजे जगाबरोबर नाही का. नाही तर घरचे असूनही बी ते आले की हे इकडं मान करते,
ते तिकडं मान करते, बोलत नाही. लोक सांगतात ते भाऊ आहे तुमचा, अरे जाऊ दे म्हणते, काय खरं आहे त्या भावाचं. लोक सांगते ती बहीण आहे तुझी, अरे जाऊ दे म्हणते, काय बहिणीचं काय खरं आहे. लोक म्हणते माय आहे तुझी, अरे काय खरं आहे मायचं, मला पाहतच नाही म्हणते. बाप आहे तुझा, नाही म्हणते, काय खरं आहे बापाचं, मला शेतात दिलं नाही म्हणते वाटून. तो काय म्हणेल हे मन आपल्याला काय म्हणेल, काय सांगेल याची गॅरंटी आहे का? आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, असे गाठी मारू मारू गाठी मारू मारू त्या आवळू आवळू गाठी पक्क्या बांधू बांधू मला बोललेच कसे, माझ्याकडे पाहिलंच कसं, आणि मला बोललेच नाही कसे. म्हणजे बोलले तरी बिघडते गणित आपलं, आणि बोलले नाही तरी बिघडते. कमी बोललं तरी गणित बिघडते आपलं कधी कधी, आणि जास्त बोलले तरी गणित बिघडते आपलं. आपल्याकडे पाहत राहिलं तरी गणित बिघडते, आपल्याकडे पाहिलंच नाही तर पाहिलंच नाही म्हणते माझ्याकडे, आणि पाहिलं तर म्हणते माझ्याकडे पाहत होते म्हणते, मी काय चोर दिसत होतो का म्हणते, मी काय डाकू दिसत होतो का म्हणते. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं, आपला स्वभाव जो आहे, आपला स्वभावच आपल्याला नडू शकतो, आपला स्वभावच आपल्याला आनंदी ठेवू शकतो. आपल्या हातात आहे सर्व काही गोष्टी, त्यामुळे स्वभाव आपला चांगला असला पाहिजे. आणि चांगला म्हणजे कसा, तर आपला स्वभाव धार्मिक असला पाहिजे. आपण धार्मिक असलो पाहिजे, त्रिरत्नांवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. बाबासाहेबांनी किती महान त्याग करून, जीवन समर्पित करून आपल्याला बुद्ध दिला बघा. आणि त्या बुद्ध धम्माचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. आणि बुद्ध धम्माचं आचरण करणे म्हणजे तरी काय, तर आपल्या वाचेला निर्मळ ठेवणं, आपल्या मनाला निर्मळ ठेवणे, आपल्या शरीराला निर्मळ ठेवणे, हेच तर बुद्ध धम्माचं आचरण आहे. वंदनेमध्ये आपण धम्मपालन गाथेमध्ये नेहमी म्हणत असतो ना आपण, सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं येतं बुद्धान शासनं. बुद्धाचं शासन काय आहे म्हणून सांगितलं जाते, सब पापस अकरणं, म्हणजे कोणत्याही प्रकारचे पापकर्म करू नये. पाप कर्म अकुशल कर्म करू नये. तर काय करावं, कुशलस उपसंपदा, म्हणजे कुशल कर्माचा संचय करत राहावा, चांगल्या कर्माचा संचय करत राहावा. आणि त्यानंतर सचित्त परियोदपनं, सचित्त म्हणजे स्वतःचं चित्त निर्मळ ठेवणं, याला बुद्धाचं शासन म्हटलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणाले, पाप कर्मापासून अकुशल कर्मापासून अलिप्त राहण्यासाठी किंवा पुण्य कर्माचा संचय संग्रह करण्यासाठी जर आवश्यक काय असेल तर ते आपलं मन आवश्यक आहे. मनाने जर सांगितलं की याला उघड आणि गोळ्या घाल लोकांवरती, तर हे कधी काय काय बोलेल आणि कोणाला ठार करेल बोलू बोलू, जवळचे माणसं कसे दूर करून टाकेल, जवळचे माणसं तोडून कसं टाकेल, हे सांगता येते का? यातून गोळ्या जर सुटल्या तर हे कोणालाच आपलं बनवू शकत नाही. पण इथे जर मात्र साखर असेल तर जगाला आपलं बनवू शकते. भगवान बुद्धाशी आपलं तसं काही नातं आहे का रक्ताचं? बाबासाहेबांशी तसं काही नातं आहे का आपलं रक्ताचं? नाही आहे. पण बाबासाहेब जे इतरांचे झाले, भगवान बुद्ध जे इतरांचे झाले, लाखो करोडो लोकांचे झाले, त्यामुळे आपल्याला वाटते बुद्ध माझेच आहे, आपल्याला वाटते बाबासाहेब माझेच आहे, आपल्याला वाटते रमाई माझीच आहे. का वाटते असं? कारण त्यांनी आपला विचार केलाय, त्यांनी आपल्या पिढ्यानपिढ्या, हजारो पिढ्या एकदम सुखाने नांदतील अशा प्रकारचं कार्य केलंय, महान कार्य केलंय. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्याला आपलं मन निर्मळ ठेवता आलं पाहिजे. सर्वांच्या बद्दल आपलं मन निर्मळ असलं पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात, सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या घडत नाहीत, सगळेच लोक मनासारखे भेटत नाहीत, आपल्याच मनासारखं काही घरही चालत नाही, आपल्या मनासारखं गावही चालत नाही, आणि आपल्या मनासारखा तालुकाही चालत नाही, आपल्या मनासारखा जिल्हाही चालू शकत नाही, आणि आपल्या मनासारखं राज्यही चालू शकत नाही, देशही चालू शकत नाही. नुसतंच विचार करत बसलो, हे बरोबर नाही गड्या, ते बरोबर नाही गड्या, आपल्या असं म्हणण्याने काही फरक पडते का? नाही फरक पडत. आणि म्हणून जर असा फरक पडत नाही तर भगवंतानं सांगितलं आहे की जगाला बदलवणं, जग कसं काय आहे ह्याच्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा आपण आपल्याला बदललं पाहिजे, नाही का? जगाला बदलण्याच्या भानगडीत पडून काय उपयोग आहे? जग थोडी बदलू शकते आपल्याच्यानं. आपण आपल्याला जर बदललं तर मग जग बरोबर बदललेलं आपल्याला दिसते. कारण आपण जर चोर आहे तर आपल्याला वाटते जग चोरच आहे. आपण जर हिंसक आहे, हत्यार आहे, तर आपल्याला वाटते सारं जग हिंसकच आहे, हत्यारच आहे. आपल्याला वाटते आपण व्याभिचारी आहे तर आपल्याला वाटते सारं जगच व्याभिचारी आहे. आपल्याला वाटते आपण जर लबाड बोलतोय, आपण जर खोटेपणाने वागतोय, आपण जर चुगल्या करतोय, आपण जर व्यर्थ बडबड करतोय, तर आपल्याला जगाकडे पाहिलं की तसंच दिसते. आपल्याला वाटते अरे हे लोक खोटारडेच आहेत, हे लोक लबाडच आहेत, हे लोक चुगलीखोरच आहेत, हे लोक व्यर्थ बडबड करणारेच आहेत. आणि त्यामुळे भगवान म्हणाले इकडे जे आहे तेच आपल्याला इथून बाहेरचं दिसते. मग
म्हणजे हृदयामध्ये आपला स्वभाव जसा असेल तशी दुनिया आपल्याला दिसते आणि त्यामुळे आपलं मन जर निर्मळ असेल, चित्त जर निर्मळ असेल तर जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते आपल्याला दिसते. बघा तुम्ही आता भरपूर लोक आहेत का नाही जगात? बुद्धाला मानणारे सगळेच आहेत का? पंचशील पालन करणारे सगळेच आहेत का? आठवड्यातून एक दिवस अष्टशील उपवासाचं पालन करणारे सगळेच आहेत का? दान धर्म करणारे सगळेच आहेत का? शील पालन करणारे सगळेच आहेत का? ध्यान करणारे सगळेच आहेत का? मंगल मैत्रीचा अभ्यास करणारे सगळेच आहेत का? अशा आमच्या निकोशी आई सारखे सगळेच लोक आहेत का? एवढ्या लांबून भंतीजीला बोलवावं आपण, दान धर्म करण्यासाठी बोलवा, भोजन दानासाठी बोलवा, चिवरदानासाठी बोलवा, आपल्या पोरीसाठी बोलवा, आपल्या पोरासाठी बोलवा, आपल्या परिवारासाठी बोलवा, आपल्या नातेवाईकांसाठी बोलवा. असा प्रत्येकाच्याच मनात विचार येते का? नाही बापा, किती पैसे खर्च करावे लागतात आता, एवढ्या लांबून बोलून काय करा, आपल्या पोरीचंच पहा, आपण आपल्या पोराचंच पहा, आपलं घर बांधायचंय काय काय बांधायचंय आणि त्याच्यातच विचार चालू राहते. आणि मग ते पैसा कुठं कुठं कसा कसा जाते ते आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, मघाशी जी मी गाथा म्हणालो धम्मपदाची, तर भगवान बुद्ध म्हणाले पुण्य कर्म वारंवार करत राहिलो पाहिजे. मनुष्याने पुण्य कर्म वारंवार केले पाहिजे आणि पुण्य कर्म करण्याची घाई केली पाहिजे. पुण्य कर्म करण्याची संधी सोडली नाही पाहिजे. पुण्य कर्म करण्यामध्ये मग्न झालो पाहिजे. आणि जे लोक असे पुण्य कर्म करण्याची घाई करत असतात, पुण्य कर्म करण्यामध्ये मग्न राहतात आणि पुण्य कर्म सातत्याने करत राहतात, पुण्य कर्मावरती विश्वास ठेवतात, त्यांच्या सुखाचं कारण ते पुण्यकर्म बनत असते. म्हणून पुण्यकर्माचा संचय आपण करत राहिलो पाहिजे. का? तर जसं बँकेमध्ये पैसे साठवून ठेवले आणि कधी समजा यदा कदाचित संकट आलं तर आपण निश्चिंत राहतो. का? तर आपल्याला पूर्ण ठाऊक असते, विश्वास असते की अरे आपल्याकडे पैसा आहे. ज्याच्याकडे पैसाच नाही, संकट आले तर किती परेशान होतात लोक. जेव्हा पैसा आहे हे आपल्याला विश्वास असते, ठाऊक असते, तेव्हा आपल्याला वाटते की ठीक आहे, हरकत नाही, आता जे पैसा जमा करून ठेवला ते वापरू आपण. आणि पुण्यकर्माचंही तसंच आहे. भगवान बुद्ध म्हणाले जर पुण्यकर्माचा संचय आपल्याकडे असेल तर कधी कोणतंही संकट जरी आलं वाट्याला, कधी कोणतंही दुःख जरी आलं आपल्या वाट्याला, तर त्या दुःखातून आपण आज ना उद्या बाहेर पडू शकतो. का? तर आपल्याकडे पुण्यकर्माचा साठा आहे. पुण्यकर्माचा साठा असेल तर दुःखातून बाहेर पडू शकतो. जसं आपण आजारी पडलो आहे आणि आजारी पडल्यानंतर आपल्याकडे औषध गोळ्या वगैरे जर असतील तर आपण बाहेर पडू शकतो की नाही त्यातून. पण जर आजारी पडलो आणि सांगणं सुरू आहे, हो माझं फारच डोकं दुखते, हो माझं फारच पोट दुखते, हो मला तापच आला, हो ना असंच झालं, हो तसंच झालं, नुसतं काय काय झालंय तेच बोलून दाखवत राहिलो, उपायच केला नाही, किंवा उपाय जो करायचा आहे तो उपायच आपल्याकडे नाही, तर उपयोग होते का त्याचा? काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की पुण्यकर्माचा संचय केला पाहिजे. त्यामुळे बघा या जगतामध्ये दोन प्रकारच्या प्रवृत्त्याचे लोक आहेत. मनोप्रवृत्ती समजते तुम्हाला? मनोप्रवृत्ती म्हणजे स्वभाव. दोन प्रकारचे, मुख्यत्वे करून दोन प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात. कोणकोणत्या दोन प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात? एक तर दुष्ट स्वभावाची माणसं असतात. दुष्ट समजते? काय म्हणतात तुम्हाला दुष्ट? वाईट प्रकारचा विचार करणारे, वाईट बोलणारे, त्यांचा कोणता विचार म्हणतात? दुष्टच प्रवृत्ती म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात काय माहित नाही बाबा. तर मग दुष्ट प्रकारची एक स्वभाव असतो आणि एक चांगल्या प्रकारचा स्वभाव असतो. दोन प्रकारचा स्वभाव असतो बघा. कोणी काही झालं, कोणी काही आलं गेलं. आता समजा इथं भंतेजी आले, प्रवचन सुरू आहे, तर इथं आपल्या आजूबाजूला काही लोक असतील तर सगळेच लोक थोडी असे म्हणत असतील बाबा निकोशीबाईचं काय वा खरंच फारच चांगलं केलं, निकोशीबाईने भंतीला बोलवलं, असे सगळेच म्हणत असतील का? काय त्या निकोशीबाईचं खरं आहे, बोलवलंय भंतीजीला एवढ्या लांबून, निकोशीबाईला तर काही समजत नाही, असे म्हणणारे लोक नसतील का बरं? बापाले लोक राहतात असे. म्हणजे चांगल्या लोकांना चांगलंच म्हणणारे लोक आहे का या जगामध्ये? नाही. तर चांगल्या लोकांना नाव ठेवणारे लोक सुद्धा आहे आणि वाईटाला वाईटच म्हणणारे तरी लोक आहेत का या जगामध्ये? नाही. तर बापा वाईटाला कधी कधी नाही हो, त्यांचं काय करा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही असं म्हणणारे लोक आहे का नाही? कालच मी सांगितलं त्या जळगावमध्ये बघा, अशाही स्वभावाचे लोक असतात की जे चांगल्याला वाईट म्हणतात आणि कधी कधी वाईटाला चांगलं म्हणतात. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले आपण आपली प्रवृत्ती मात्र चांगली प्रवृत्ती ठेवली पाहिजे. आपला स्वभाव मात्र आपण चांगला बनवला पाहिजे. जगामुळे आपण स्वतःला बिघडवलं नाही पाहिजे. लोक वाईट आहेत म्हणून आपण वाईट नाही झालो पाहिजे. तर त्याचा एक प्रसंग मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो बघा, एक जास्त न बोलता अधिकच. एकदा भगवान आपले श्रावस्तीमध्ये राहत होते
आणि श्रावस्तीमध्ये राहत असताना तेव्हा श्रावस्तीचा राजा होता प्रसेनजित. तुम्ही प्रसेनजिताचं नाव ऐकलं असेल बघा प्रवचनांच्या माध्यमातून, ग्रंथातून. तर प्रसेनजित राजा फार चांगला सज्जन, अत्यंत श्रद्धाळू असा भगवंताचा उपासक होता. त्याची भगवंतावर, भगवंताच्या धम्मावर आणि भगवंताच्या श्रावक संघावर नितांत श्रद्धा होती, निर्मळ श्रद्धा होती, निस्वार्थ श्रद्धा होती त्याची. रोज तो विहारामध्ये जाई भगवंताच्या दर्शनासाठी, रिकाम्या हाताने कधी नाही जाई तो. त्याची पत्नी मल्लिका होती, ती सुद्धा अत्यंत श्रद्धावान होती. उपोषधारी होता तो प्रसेनजित राजा, त्याची मल्लिका नावाची पत्नी. तर मग अशाच एक दिवस तो विहारामध्ये गेला, भगवंताचं दर्शन वगैरे घेतलं सकाळी सकाळी त्याने जाऊन. आणि भगवंताला तो म्हणाला, भगवान मी आपणास त्रिवार वंदन करतो आहे आणि विनंती करतो आहे की आपण उद्या आमच्या नगरामध्ये, श्रावस्ती नगरातला जो काही चौक आहे, मुख्य चौक होता श्रावस्ती नगरामध्ये, त्या मुख्य चौकामध्ये आपण थोडस तिथे येऊन धम्मदेसना देऊन आम्हाला उपकृत करावे, जेणेकरून आपला दर्शन लाभ सर्व जनतेला होईल, सगळ्या नागरिकांना होईल आणि आपला उपदेश ऐकल्यामुळे लोकांमध्ये चांगला बदल होईल, लोकांना सुखी जीवनाचा मार्ग कळेल, लोकांची त्रिरत्नांवरती श्रद्धा बसेल, लोकांना दान पुण्य करण्याची संधी मिळेल, लोकांना शील पालनाचं महत्व कळेल, लोकांना ध्यानाचं, मंगल मैत्रीचं महत्व कळेल. म्हणून भगवान मी आपणास त्रिवार विनंती करतो या राजा असल्या कारणाने की आपण उद्या आमच्या श्रावस्ती नगरामध्ये त्या चौकामध्ये येऊन भिक्षू संघासह धम्मदेसना देऊन आम्हाला उपकृत करावे. भगवंतानं मौन राहून त्या राजाचं निमंत्रण स्वीकारलं आणि मग दुसऱ्या दिवशी सगळी व्यवस्था केली. आता राजा असतो, राजानं मोठाच्या मोठा पेंडॉल वगैरे टाकला तिथे चौकामध्ये आणि खूप मोठी जय्यत उंच असं आसन बनवलं भगवंताला बसण्यासाठी, भिक्खू संघाला बसण्यासाठी सुद्धा असं उच्च आसन बसवलं, लोकांना बसण्याची व्यवस्था केली, पेंडाल वगैरे टाकला, पडदे वगैरे लावले मस्त पैकी. आणि मग भगवंताला सांगण्यात आलं की भगवान आता आपण भोजनासाठी अगोदर राजाकडे यावं भिक्षू संघासह आणि भोजन ग्रहण केल्यानंतर मग जनतेला उपदेश द्यावा, धम्मदेसना द्यावी. भगवान गेले राजा प्रसेनजिताकडे, भोजन वगैरे घेतलं भिक्षू संघासह, दानानुमोदन केलं, आशीर्वाद वगैरे दिला आणि मग ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी भगवंताने आपल्या उपदेशाला प्रारंभ केला. धम्मदेसना भगवंताची महान करुणावान होते भगवान बुद्ध, सगळ्यांवरती अनुकंपा करायचे भगवान बुद्ध. कधी कोण म्हणजे द्वेषाचा, रागाचा, लोभाचा, मोहाचा भगवंतामध्ये अशी छटा नव्हती बिलकुल. भगवान महान कारुणिक होते, महान ते सम्यक संबुद्ध होते. आणि त्यामुळे मग भगवंताने प्रवचन केलं, सुंदर असं प्रवचन केलं, लोक खुश झाले, बऱ्यापैकी लोक म्हणजे भरपूर लोक खुश झाले. त्या पब्लिक मध्ये जसे तुम्ही आता बसलात की नाही इकडून तिकडून येऊन भंतेजीचे स्टेटस पाहू तर ग्रेट हॅपीनेस वरती सांगितलं मी त्या दिवशी की बा भंतेजीचा दौरा कसा आहे ते. तर मी सहज सांगितलं. तर बाप्पा जेव्हा सांगितलं मी अकोल्याला येणार आहे या तारखेला 21 तारखेला निकोश आईच्या घरी, तर फोनवर फोन मेसेज सुरू, भंतेजी नेमकं कुठे येणार आहे. तर सकाळपासून बघा इथं लोक म्हणे बापा आम्ही ऑटो ना आलो, कशाना आलो, 2 घंटे फिरलो ना भंतेजी इकडे तिकडे, आम्हाला का सापडेच ना घर. आता आमच्या आईचा बंगला जर असता मोठाच्या मोठा तर त्याला नाव बिव असतं, लँडमार्क काही असतं तर लगेच सापडलं असतं. पण आमच्या आईचं घर लहान आहे पण मन फार मोठं आहे, ते अत्यंत श्रद्धावान आहे आपली आई, निकोशी आई. आणि म्हणून तर त्यांनी इथे बोलवलाय. तर मग त्या अकोला दौरा सांगितल्यामुळे साऱ्या अकोल्यातल्या लोकांना समजलं बघा, आणि भरपूर लोकांनी फोन केले इथे प्रत्यक्ष तुम्ही आलात. तर मग तिथे सुद्धा भरपूर लोक होते प्रवचन ऐकणारे. त्याच्यामध्ये 2 व्यापारी होते मित्र. असे जे लोक असतात बघा, तुम्ही पण कधी कधी कोणी एकट्याच आल्या नसाल, कोणाकोणाला घेऊन आल्या तुम्ही, नातेवाईकाला कोणी घेऊन आले, कोणी पोरीला घेऊन आले, कोणी मैत्रिणीला, कोणी बहिणीला, कोणी कोणाला घेऊ आले बघा, लेकर बाळ आले, कोणी घरचे जोडीने आले, सकाळी कोणी येऊ गेले. तर तेव्हा सुद्धा मग तिथे जे लोक बसले होते पब्लिक मध्ये त्याच्यामध्ये 2 व्यापारी लोक होते. ते मित्र होते, चांगले घनिष्ठ संबंध. त्यांना व्यापाराला जायचं होतं, निघायचं होतं आणि त्यांनी आपल्या त्या गाड्या वगैरे गावाच्या बाहेर एका सराईमध्ये लावल्या होत्या, झुंपून ठेवल्या होत्या, व्यवस्थित माल वगैरे टाकून त्यांना सकाळी निघायचं होतं. मग राजाने जे प्रवचन भगवंताचं ठेवलं होतं तर त्यांना वाटलं बा चला आता प्रवचन ठेवलाय. काही लोक असतात बघा, पाहू तर कोण आलंय ते, पाहू तर काय सांगतात ते, नाही का, असं वाटते काहीला. तर मग तसंही होते, कधी पाहायला जाऊ, भेटायला जाऊ, ऐकायला जाऊ. आता सारेच काय ऐकायला थोडी येतात. तर त्याही काळात भगवंताला पाहायला लोक यायचे कधी
मग पाहायला आल्यानंतर भगवंताचा उपदेश ऐकला की झाले भगवंताचे बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी व्हायचं. आताही बघा बरेच लोक असे एकदम अक्षरशः त्यांचा ऊर भरून येते. त्यांना वाटते की बा भंतेजी हे कधी ऐकलं नव्हतं आम्ही आणि हे मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आम्ही ऐकत आहोत. आता ते आमची ताई आली बघा, ते रडत होती वंदन करताना. म्हणे मला वाटलं की बा भेट होते का नाही भंतेजींची, दर्शन होते का नाही भंतेजींचं. मीच औरंगाबादला येणार होते म्हणे, पण आमची परिस्थिती अशी तशी होती. पण इथं भंतेजी आल्याचं कळालं आणि मग ते परिवारासह इथे आले बघा. ते साहेब आले, त्यांचे 2 इवलेचे लेकरं आले, दिदी आली, दादा आला. तर मग ते 2 व्यापारी तिथे जे बसलेले होते तर त्यांनी प्रवचन ऐकलं भगवंताचं. प्रवचन ऐकल्यानंतर बघा मी जे तुम्हाला सांगितलं की स्वभाव सारखेच नसतात, किंवा कुणाचा दुष्ट स्वभाव असतो, कुणाचा चांगला स्वभाव असतो, परोपकारी स्वभाव पण असतो, चांगला आणि वाईट स्वभाव 2 स्वभाव असतात. मग ते 2 व्यापारी ही मित्र तिथे प्रवचन ऐकून झालं की मग एक जण काय म्हणे, प्रवचन ऐकताना भगवंताचं एकमेकाला ते बोलत होते. तर एक जण म्हणे राजा किती थोर आहे, प्रसेनजित राजा, राजा किती चांगला भला माणूस आहे, काय त्याच्यामध्ये कारुण्य आहे, परोपकाराचा भाव आहे, आपल्याला संधी उपलब्ध करून दिली, एवढ्या लोकांना जनतेला संधी उपलब्ध करून दिली राजानं, नाही का भगवंताचं प्रवचन ऐकण्याची. आणि त्याच्यामुळे एवढे लोक आले बघा, आम्हालाही प्रवचन ऐकायला मिळालं. असं तसं एक चांगला बोलत होता, दोघांपैकी एक पहिला व्यापारी. दुसरा जो व्यापारी होता त्याचा मित्र, तर त्यानं केलं तोंड वाकडं, तर मनच काळं होतं त्याचं. तर ते म्हणे बा अहो भगवान बुद्धाला समजत नाही म्हणे. राजाच्या मागे लागले म्हणे भगवान बुद्ध. राजा म्हणला या की आले भगवान बुद्ध. राजा म्हणला बसा तर बसले भगवान बुद्ध. राजा म्हणला की द्या प्रवचन, तर दिलं भगवंतानं प्रवचन. तर भगवंताला समजत नाही, मग त्यानं गायीची उपमा दिली. गायीच्या मागे जसं वासरू चालते, तर ते म्हणे बा राजा पुढे पुढे चालला, भगवान बुद्ध त्यांच्या पाठीमागे चालले. तर अशा प्रकारे तो वाईट बोलला भगवंताबद्दल, राजाबद्दल. तर मग झालं काय की प्रवचन वगैरे आटोपलं. हे दोघं त्या सराईत पोहोचले, जिथं गाड्या वगैरे ठेवल्या होत्या ना व्यापाऱ्याच्या, त्यांना निघायचं होतं. तर तिथे दोघं पोहोचले, बाकीचे पण व्यापारी होते. मग त्यांनी तिथं दारू पिली त्या व्यापाऱ्यांनी. आता दारू काय, लोक पितात दारू, आता पितात आणि बर्बाद होतात बघा लोक. दारू पिऊ पिऊ लोक बर्बाद झाले. विशेषतः आपल्या काही खालच्या समाजातले जे लोक आहे, अस्पृश्य समाजातले SC कॅटेगरीचे लोक फार दारू पितात बघा. बायकोचं वाटोळं होते, आजारग्रस्त होतात, पैसा राहत नाही, सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट होत नाही, पोरांवरती चांगले संस्कार होत नाही, पोरं बिघडतात त्यांच्यामुळे. शेजारी पाजारी त्या घरातल्या लोकांकडे तो माणूस गेल्यावर वाकड्या दृष्टीने पाहतात. साऱ्या संसाराचं वाटोळं होते, पण त्या दारू पिणाऱ्याला मात्र शेवटपर्यंत ते ध्यानावर येत नाही, समजत नाही. म्हणून भगवंताने बघा त्या काळामध्ये सुरामेरई म्हणजे ठाणं सांगितलं. तर ते 2 व्यापारी मग त्या सराईमध्ये जेव्हा जातात आणि तिथे जाऊन मग ते दारू पितात. त्यांना वाटते बा आपल्याला सकाळी निघायचंय, तर ते मदमस्त मग दारू पितात फुल. तर तो दुसरा जो व्यापारी असतो, कोणता, ज्यानं भगवंताला नाव ठेवलं होतं ना, तर त्यानं लय जास्त दारू पिली. आणि बघा अकुशल कर्माचं फळ, पापाचं फळ कसं भोगायला मिळते आणि कुशल कर्माचं फळ कसं भोगायला मिळते बघा. हे या कथेमध्ये घडलेली घटना आहे भगवंताच्या काळामध्ये. ही काही काल्पनिक घटना नाही, दृष्टांत नाही. हा जे आम्ही सांगतो प्रवचनात कधी कधी, तर हा दृष्टांत नाही, ही हकीकत मध्ये घडलेली घटना भगवंताच्या काळामध्ये. तर मग ते दोघे दारू पितात आणि त्याचा दुसरा जो व्यापारी असतो तो जास्त दारू पितो. आणि मग त्यावेळेस बैलगाड्या असायच्या बघा, बैलगाडीचा मार्ग असायचा. आता गावाकडे बैलगाडीच्या मार्ग असतात, त्या चाकोरी असते, त्याला चाकोरी समजते तुम्हाला. मग ते बैलगाडी बरोबर त्या चाकोरीनेच चालते, बैल बरोबर, नाही का. रस्ता बनलेला असते असा, शेतातून येण्याचा जाण्याचा रस्ता. तर मग त्या सराईतून आता निघायचा जो रस्ता होता, तर हा दुसरा जास्त दारू पिल्ला जो व्यापारी होता, त्याला जास्त दारू झाली, ते त्या चाकोरीमध्ये झोपला रात्री. आता रात्री झोपला तर त्या काळात का अंधार, असे काय फोकस बिकट लाईट बीट आता जे असतात, तर तेव्हा काही लाईट बीट नव्हते. तर ते गेलं झोपला अंधारात. बाकीचे दारू पिले होते ते झोपी गेले आणि यांना सकाळी 4ला निघायचं होतं, व्यापारानिमित्त बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये जायचं होतं. तर मग निघाले. तर पहिला व्यापारी तयार झाला, सगळे व्यापारी तयार झाले. अंधारात काही दिसलं नाही कोणाला, कोण कुठे आहे, निघाले की काय ते. तर त्यांना वाटलं बा आता सगळे तयार झाले ना, आता जाऊ आपण. बैलगाड्यांवरती बसले आणि निघाले. ते निघायला लागले. तर मग हा जो दुसरा होता, ज्यानं भगवंताला नाव ठेवलं होतं, राजाला नाव ठेवलं होतं प्रसेनजिताला, हा नेमकं त्या चाकोरीमध्ये झोपून होता. हा आपल्यामध्येच मशगूल होता. बाबा ढसा दारू पिली असेल त्यानं आणि त्याची नशात उतरली नसेल, तर ते झोपूनच राहिलं तसं बघा.
कारण ते दारू पिणाऱ्या लोकांना सकाळ कधी होते आणि काय कशी होते आणि काय चांगुलपणा उपदेशन विहारण काय जे चांगुल काही संबंध आहे का त्यांना काही संबंध नसतो त्यांच्याशी आणि त्याच्यामुळं त्याच्याहून गेल्या गाड्या सगळ्या सकाळी सकाळी मेलं ते जागेवरच त्याच्या अकुशल कर्माचं फळ घडलं होतं भगवंताला नाव ठेवलं होतं ते मेलं ते मेल्यानंतर आता हे दुसरे गाडीवाले जे होते दुसरा व्यापारी जो होता तो गेला दुसऱ्या राजामध्ये आणि तो मात्र चांगला भला होता सज्जन होता विनयधारी होता खूप चांगला होता सिलवान होता मग तो जेव्हा दुसऱ्या राज्यात गेला तर त्या काळच्या प्रथेनुसार त्याचा स्वभाव वगैरे तिथल्या राजानं पाहिला त्या राजाची भेट झाल्यानंतर आणि त्याला वाटला हा फारच भला माणूस आहे आणि त्या तिथच्या एका राजाने लोकांनी या पहिल्या व्यापाऱ्याला तिथचा राजा घोषित केलं अशी घडलेली घटना आणि नंतर मग भगवान बुद्धावरती याची श्रद्धा बसली पहिल्या व्यापाऱ्याची की ज्यानं प्रशंसा केली होती कौतुक केलं होतं प्रसेनजित राजाचं भगवंताचं मग भगवंताला याने एक दिवस बोलवलं धम्मदेशनेसाठी तिकडे त्या दुसऱ्या राज्यात जेव्हा हा राजा बनला होता तेव्हा भगवान बुद्ध तिकडे गेले भिक्षू संघासह तेव्हा भगवंताने त्या व्यापाऱ्याला सांगितलं की बघ मनोप्रवृत्ती स्वभाव आपला स्वभाव आपलं आचरणच आपल्याला सुख दुःख देत असते इतर दुसरं कोणी नाही तू पुण्यवान होता तुझा मन तुझा स्वभाव फार चांगला होता आणि तुझी मनोप्रवृत्ती खूप चांगली असल्या कारणाने तू तिथे कौतुक केलं भगवंताचं तू तिथे कौतुक केलं त्या राजाचं की राजाने धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला राजा किती थोर आहे राजा किती भला आहे भगवान बुद्धाने किती चांगल्या प्रकारे उपदेश केला वगैरे वगैरे म्हणून बघ तुला त्याचा पुण्यकर्माचं फळ तू राजा बनला नाही का पुण्यकर्माचं फळ तू राजा बनला आणि तुझा जो मित्र होता ज्यानं दारू पिली जास्त आणि त्या चाकोरीमध्ये झोपी गेला आणि त्याच्यावरून गाड्या गेल्या तर त्याचं जे कर्म होतं तर कोणतं कर्म घडलं होतं त्याने भगवंताला नाव ठेवलं होतं नाही का आणि राजालाही नाव ठेवलं होतं त्याचा परिणाम स्वरूप त्याला वाईट म्हणजे मरण आलेलं होतं तर भगवंताने सांगितलं बघा अशा प्रकारची मनोप्रवृत्ती आपण चांगलीच ठेवली पाहिजे आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे आपल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे चांगल्या ठिकाणी आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे नाही का काय लागतेच काय कुठं सहभागी होण्यासाठी पेट्रोल जळते काय जळते काय आपलं काही जळत नाही म्हणून चांगल्या ठिकाणी गेलो पाहिजे बसलो पाहिजे उठलो पाहिजे चांगल्या लोकांच्या संपर्कात सहवासात राहिलो पाहिजे विहारामध्ये जात राहिलो पाहिजे भंतीजींना बोलवलं पाहिजे धम्मदेशनांचं आयोजन केलं पाहिजे सिलवान गुणवान विनयधारी भिक्षूंना दान धर्म केलं पाहिजे आणि आपला पुण्यभावाचा स्वभाव आपण वृद्धिंगत केला पाहिजे वाढवला पाहिजे कारण बाकी काही सोबत येत नाही आपल्या पुण्य कर्म सोबत येते भगवंताला विचारलं भगवान सांगतात की बघा हे धन दौलत मुलं बाळ बायको जे जे काही आहे ज्याला आपण माझं 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 म्हणतो कोणी म्हणते मी तुम्ही कोणीही म्हणू ते सगळं काही आपण मेल्यानंतर इथेच राहणार आहे कायम म्हणजे मुक्त होईपर्यंत आपण अर्हत होईपर्यंत आपल्या सोबत या भवचक्रामध्ये जर काय येत असेल तर ते म्हणजे आपले कर्मच येतात कुशल आणि अकुशल कर्म आणि म्हणून आपल्या कर्माचाच हा सगळा काही परिणाम असतो आपण कधी कधी चांगले असतो आणि कधी कधी वाईट असतो काही लोक चांगले असतात स्वभावाने आणि काही लोक स्वभावाने चांगले नसतात काही श्रीमंत असतात काही गरीब असतात पण श्रीमंत सगळे स्वभावाने चांगलेच असतील याची गॅरंटी नाही आणि गरीबही लोक सगळे स्वभावाने वाईटच असतील याची गॅरंटी नाही म्हणजे कधी कधी श्रीमंतही लोक चांगले आणि वाईट असू शकतात आणि कधी कधी गरीब लोकही चांगले आणि वाईट असू शकतात म्हणजे गरिबीचा श्रीमंतीचा सौंदर्याचा कुरूपपणाचा शिक्षण असण्याचा नसण्याचा आणि स्वभावाचा काही संबंध नाही आहे का संबंध तसा बिलकुल नाही पहिल्या काळातले लोक काय लयच शिकलेले होते का आताच्या लोकांसारखे आताच्या पोराला म्हटलं चालतो भाऊ विहारात नाही म्हणते माझा क्लास आहे म्हणते मला जायचं कुठे आणि काहीच नाही मोबाईल मध्ये काड्या करत बसते घरी भाऊ चालतं का तिकडे दादा भंतीजीला आणायला प्रवचन आहे वगैरे वगैरे त्या काल बघा आम्ही अजिंठाला होतो 2-3-4-5 दिवसांपूर्वी आपल्या अजिंठा लेण्याच्या तिकडे होतो आम्ही 2-4 भंतेजी तिकडे थांबलो तर आपल्या अकोल्यातूनच बघा कुठून मला वाटते बाळापूर कडूनच कुठलं तरी एक गाव आहे तिथून ते दोघे जण आले होते लेण्यांवरती ते काम करत आहे दोघं मुलं तरुण मुलं ते आपले चॅनलवरती प्रवचन वगैरे ऐकतात त्यांनी सांगितलं म्हणे भंतेजी हे तुमचे प्रवचन ऐकतो तुम्ही करुणान भंतेजी तर म्हटलं हो बा तर ते म्हणे की बा तुम्हाला बोलवायचं म्हणे आमच्या गावात तर आमच्या गावात म्हणे पहिल्यासारखं काही वातावरण राहिलं नाही म्हणे भंतेजी पहिलं फार चांगलं वातावरण होतं म्हणे आता बिघडलं म्हणे वातावरण
पोरं बिघडू लागले म्हणे, पोरी बिघडू लागले म्हणे, माणसं बिघडू लागले, बाया बिघडू लागल्या म्हणे, कोणी कोणाला विचारायला तयार नाही, विहारात जायला कोणी तयार नाही म्हणे, भगवंताच्या मूर्तीवर धूळ बसते म्हणे, अशी बाबासाहेबांची मूर्ती जयंतीलाच पेंटिंग करतात म्हणे, आणि विहाराची साफसफाई कोणी करत नाही, विहारात जायला लोकांना वेळ नाही म्हणे, टीव्ही लोकांच्या घरी आहे म्हणे, त्या टीव्हीवर राहतात म्हणे चित्रपट मालिका, त्यातून डोळे बाहेर काढायला काय वेळ भेटत नाही म्हणे. आणि खरीच परिस्थिती आहे सगळीकडे. लोकांना वेळ आहे, लोक म्हणतात वेळच नाही, म्हणतात लय काम आहे. काय काम आहे तर काहीच काम नाही, टीव्ही समोर बसायचं, मोबाईल समोर बसायचं, दुसरं कोणतं काय काम आहे लोकांना कुठं बसलं तरी. आणि म्हणून आपण चांगलं बनलो पाहिजे, स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे, श्रद्धावान बनलो पाहिजे आपण, कारण मरणारे आहोत आपण, ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे थेंबे थेंबे तळे साचे हे जे काही आहे नियम, तसं पुण्यकर्माचं सुद्धा आपण करत राहिलो पाहिजे, संचय करत राहिलो पाहिजे पुण्यकर्माचा. जे जे म्हणून पुण्यकर्म करता येईल, या वाणीने इतरांना चांगलं मधुर वाणीनं बोलून पुण्यकर्म करता येईल तर ते पुण्यकर्म केलं पाहिजे. लोकांना बुद्ध धर्माकडे आकर्षित केलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे प्रवचन ऐकत राहा, नाही का, लोकांना सांगितलं पाहिजे आपण विहारात चालत राहा, लोकांना सांगितलं पाहिजे वंदना करत राहा, लोकांना सांगितलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा, 22 प्रतिज्ञा आत्मसात करा. लोकांना असं वाणीद्वारे बोलत राहिलं पाहिजे ना. कोणी काही भांडण करत असेल तर त्यांना प्रेमानं समजून सांगितलं पाहिजे, बा भांडण करू नका, बोलू नका, नाही तेलच ओतायचं काम करते असं बोलले म्हणजे तुला, अर मी तर 17 वर्ष झालं म्हणजे संसार करते, मला तर काहीच बोलले नाही. असे लोक बोलता बघा, कधी कधी बिघडवायचं काम करणारे लोक आहे इथे. आणि त्यामुळे ही वाणी जी आहे आपली शुद्ध ठेवली पाहिजे. या वाणीने बोललं तर चांगलंच बोललं पाहिजे. जेवण करण्यासाठी चांगलं बोलण्यासाठी जे उघडलं पाहिजे, नाही तर याला कुलूप लावलं पाहिजे. कारण इथून अकुशल कर्म घडते ना, वाणीचं अकुशल कर्म कुठून घडते, इथूनच घडते. आणि त्यामुळे ही वाणी शुद्ध स्वरूपाची आपण वापरली पाहिजे, धम्माची वाणी वापरली पाहिजे, वायफळ वाणी वापरली नाही पाहिजे, शिवीगाळीची वाणी वापरली नाही पाहिजे, कठोर बोलण्याची वाणी वापरली नाही पाहिजे, असं भगवंताने सांगितलंय. दुसरी गोष्ट बघा, पुण्यकर्म कुशल कर्म, कुशल कर्म कोणत्या गोष्टीतून करतो, एक तर आपल्या शरीराकडून करतो, म्हणजे कायेचं कर्म करत असतो. तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्या कायाने सुद्धा चांगलं कर्म केलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे, दान धर्म केलं पाहिजे, जे जे काही असेल ते कृतज्ञता व्यक्त करत राहिलो पाहिजे. तर हे कुशल कर्म जे काही आहे आपल्या कायाने करत राहिलो पाहिजे, अकुशल कर्म आपल्या कायाने करता कामा नये. आणि त्यानंतर भगवंताने सांगितलं की मुख्य जे आहे ते मन आहे, मन आपलं चांगलं ठेवलं पाहिजे, सर्वांच्या बद्दल चांगला विचार करत राहिलो पाहिजे, सर्वांच्या कामाला पडलो पाहिजे, आपण कामी पडलो पाहिजे सर्वांच्या. कोणी सुखात आहे, कोणी दुःखात आहे, धावून गेलो पाहिजे. आपण जर धावून गेलो तर कोणीतरी धावून येईल, आणि आपण गेलोच नाही धावून तर कोणी येईल का धावून, नाही का. आणि त्यामुळे प्रत्येक लोकांच्या आपण इतरांचे झालो पाहिजे, हे मी नेहमी सांगतो, आपण इतरांचे झालो पाहिजे म्हणून चांगलं बनावं, अशा प्रकारचा उद्देश आहे. बघा बाबासाहेब म्हणतात की जगातील दुःखाचं निवारण करणे, जगातील दुःखाचं निवारण करणे हे भगवान बुद्धाच्या धम्माचं अंतिम ध्येय आहे. दुःख निवारण करणे जगातील हे बुद्धाच्या धम्माचं अंतिम ध्येय आहे. आणि म्हणून आपण सहाय्यक ठरलो पाहिजे लोक धार्मिक बनण्यासाठी, आपण सहाय्यक ठरलो पाहिजे कोणीतरी चांगलं बनण्यासाठी, आपण सहाय्यक ठरलो पाहिजे लोक दुःखातून सुखात आणण्यासाठी, आपण सहाय्यक बनलो पाहिजे लोक प्रेमळ बनण्यासाठी. आणि त्यामुळे आपण स्वतःला चांगलं बनवावं. त्यासाठी म्हणून तुम्हाला भगवंताच्या काळातलं 2 व्यापाऱ्यांचं उदाहरण सांगितलं घडलेलं. त्यामुळे मनोप्रवृत्ती चांगली ठेवावी आणि स्वतःला चांगलं बनवून पुण्यकर्म थेंबे थेंबे कळत राहावं. अशा प्रकारच्या धम्मदेशनांचं आयोजित करत राहावं. आईचा आम्हाला अभिमान आहे, त्या श्रद्धावान आहेत, धार्मिक आहे. भगवंताच्या काळामध्ये बघा विशाखा मिगारमाते सारख्या महिला होत्या, भिक्षू संघाला भगवंताला त्या धम्मदेशनेसाठी निमंत्रित करत होत्या. आणि मग लोकांना त्याचा लाभ व्हायचा. जसा राजा प्रसेनजिताने भगवंताला बोलवलं होतं, तर आपण पण महिला मंडळ वगैरे जमा केलं पाहिजे. बचत गटन, कोणते गटन, काय काय गट आणि काय काय जे काही भिस्या काय काढतात म्हण बापा आम्हाला ते काही कळत नाही, तर त्यातून जे थोडी थोडी काही बचत केली पाहिजे. आणि चांगल्या भिक्षूंना बोलवलं पाहिजे, धम्मदेशनेचं आयोजन केलं पाहिजे. कुणाच्या घरी का होईना, विहारात का होईना, समाज मंदिरात का होईना, परंतु आपलं गाव, आपलं शहर, आपला तालुका, आपला मोहल्ला कसा बदलेल, आपल्या परिसरातील, आपल्या कुटुंबातील लेकरावर कसे चांगले संस्कार होतील, बुद्ध धम्माचे धडे कसे त्यांना मिळतील भंतेजीकडून, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाही का. बाबासाहेब जर जीवन समर्पित करू शकतात तर आपण काय करतोय मग? आपण फक्त बंडल तयार करण्याच्या मागे लागलो असेल तर मग अर्थ आहे का त्याला? काय नाही का.
खाण्यापिण्यासाठी, जीवन उदरनिर्वाह करण्यासाठी आपण पैसे कमवले पाहिजे, घर बांधलं पाहिजे, हे जे सगळं काही आहे ते करत राहिलो पाहिजे. परंतु त्यासह आपण धम्म कार्यामध्ये सुद्धा सहभागी असलो पाहिजे, नाही का. भिक्षूंच्या माध्यमातून धम्म कार्य केलं पाहिजे. भिक्षूंना आपण बोलवलं पाहिजे, निमंत्रण दिलं पाहिजे, त्यांचा धम्मदेशनेचं आयोजन केलं पाहिजे आणि लोकांमध्ये प्रबोधन घडून आणलं पाहिजे, लोकांमध्ये जागृती घडून आणली पाहिजे. तरच बाबासाहेबांचं काम खूप चांगल्या प्रकारे होईल. आणि म्हणून आज आमच्या निकोशा आईने या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केला. निश्चितपणे आईला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या परिवाराला, समीक्षा दिदी असेल, रोहन दादा असेल आणि संपूर्ण परिवाराला निरोगी उदंड आयुष्याचा लाभ हो, परिवाराला सुख शांतीचा लाभ हो आणि परिवाराला यश प्राप्त होत राहो, धन प्राप्त होत राहो आणि निर्वाणाचा साक्षात्कार हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु.